टॉवरला आणि सगळीकडे पोलीस बंदोबस्त होता, मात्र टाकीकडे बंदोबस्त नव्हता, त्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती आहे। नक्कीच दत्ता, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तरी दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे त्यांना बातमी मिळताच ते आता टॉवरच्या दिशेकडून ते पाण्याच्या टाकीकडे धावत चाललेले आहेत, कारण त्या ठिकाणी अशी माहिती मिळते की धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। टॉवरच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय सकाळपासूनच। काल ज्यावेळेला धनंजय देशमुख यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला होता की आपण टॉवरवर चढून आंदोलन करणार, त्या ठिकाणाहून उडी मारणार असं त्यांनी म्हटलेलं होतं, आणि त्याच्यानंतर आज सकाळपासूनच पोलिसांचा त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता। आणि धनंजय देशमुख हे कुठे आहेत असा सवाल गावकऱ्यांकडून आता उपस्थित केला जातोय। सकाळपासूनच धनंजय देशमुख यांना आपण कुठेही पाहिलेलं नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं, आणि आता प्राथमिक माहिती जी मिळतेय त्यानुसार पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख चढलेले आहेत अशी माहिती मिळतेय। त्याच्यामुळे आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे आणि आमचे कॅमेरामन त्या दिशेनं आता सध्या चाललेले आहेत। या पाण्याच्या टाकीवरच आता धनंजय देशमुख चढलेले आहेत अशी प्राथमिक माहिती सध्या तरी मिळतेय। टॉवर आणि हे पाण्याची टाकी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटरचं हे अंतर या ठिकाणी असावं। धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळते। गावकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। टॉवरच्या आजूबाजूला महिलांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती, आणि महिलांनी हा सवाल जो आहे तो उपस्थित केला की धनंजय देशमुख कुठे गेले। टॉवर शेजारी पोलीस बंदोबस्त असल्यानं पाण्याच्या टाकीवर आता धनंजय देशमुख या आंदोलनासाठी चढलेले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळतेय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्याच्यानंतर 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। 7 आरोपींना अटक झालेली आहे, मात्र 8वा आरोपी हा अजूनही फरार आहे। त्याला अजूनही का अटक केली जात नाही, आणि वाल्मिक कराड ज्याच्यावर आरोप जे आहे ते केले जातात त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय, मात्र मकोका त्याला का लावण्यात आलेला नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। दत्ता बोला। आपण बघू शकताय की पाण्याच्या टाकीकडे धनंजय देशमुख नाही आहेत, मात्र गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलेलं आहे। हे सगळे नागरिक जे आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढलेले दिसत आहेत। महिला सुद्धा पाण्याच्या टाकीच्या खाली आलेल्या आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे। काय म्हणणं आहे गावकरी टाकीवर चढून आंदोलन सुरू, काय म्हणणं आहे? आरोपीला फाशी देण्यासाठी सगळेजण, त्याच्या मागे आमचा दुसरा बी जर मेला तर तुम्ही काय करणार? याला जबाबदार कोण आहे? एक तर मारला तुम्ही, दुसरा पण त्यांच्यासाठी मारायला, याच्यासाठी तुमचं म्हणणं काय आहे मला सांगा। आम्हाला आरोपीला फाशी झाली पाहिजे, आमचं दुसरं काहीच मागणं नाही। आरोपीला फाशी पाहिजे आम्हाला। दुसरा पण जर मेला त्याचा भाऊ तर त्याच्या कुटुंबाला जबाबदार कोण आहे? दुसरा पण भाऊ गेला त्याच्या कुटुंबाला आता कोण आहे? वाल्याला फाशी झालीच पाहिजे अशी गावकऱ्याची मागणी। तुम्ही मागणी पूर्ण करा म्हणजे आमच्या गावाला समाधान आहे। हो, काकू तुमचं काय म्हणणं आहे? आमचं तेच म्हणणं आहे, फाशी झाली पाहिजे। हा बस। धनंजय देशमुख कुठे गेले, काही पत्ता लागला का? लागला असेल पत्ता। पोलीस एवढे मोठे आहेत, मग पोलीस का शोध देत नाहीत आमच्या धनंजय देशमुखाला? कुठे गेला? मग सगळ्या गावात किती हळहळ तळतळ चालली, मग तुम्ही शोध का लावी नाही गेलात सांगा ना तुम्ही। मग मीडियावाले येतात, सगळे येतात, मग लक्ष ठेवायचं काम कोणाचं? पोलिसाचं आहे ना। मग त्यांनी लक्ष ठेवायच पाहिजे ना। मग आज धनंजयनं आमचं नुसतं दडदड दडदड करायला काळज, मग आज गेला ती गेला, आमचा संतोष गेला, गावचा राखणदार गेला, आणि आज धनुची बी तीच पाळी म्हणली। मग कशामुळे हे असं? घरचे किती रडाय पडायला लागले सगळे, मग त्यांना लक्ष ठेवावं लागेल। आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही धनंजयला शोधून आणा। वृषाली, आपण बघू शकता की या गावातल्या महिलांच्या डोळ्यात पाणी आहे, तर दुसऱ्या बाजूला गावकरी जे आहे ते पाण्याच्या टाकीवर आता चढायला सुरुवात झालेली आहे। गावकऱ्यांनी हे आक्रमक आंदोलन सुरू केले, मात्र अजूनही संतोष देशमुख यांचा शोध जो आहे तो लागलेला नाही, आणि ही पाण्याची टाकी आहे। मोठ्या संख्येने गावातले नागरिक हे पाण्याच्या टाकीवर या ठिकाणी चढायला लागलेले आहेत। तरुण मुलं आहेत, नागरिक आहेत, हे पाण्याच्या टाकीवर चढतायत आणि टाकीवरती चढून घोषणाबाजी करतायत। ज्या महिला आहेत ज्यांना पाण्याच्या टाकीवर चढता येत नाही त्या सगळ्या महिला पाण्याच्या टाकीच्या खाली बसलेल्या आहेत, आणि त्यांच्याकडून सुद्धा घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला वाचवायला नाही पाहिजे। अजिबात तुम्ही राजकारण करता याच्यात सरकार म्हणून अजिबात वाचवायला नाही पाहिजे कोणाला। मला भेटू द्या प्लीज त्याला। 10 दिवसापूर्वी आंदोलन झालं होतं, त्यांनी अल्टिमेटम दिलं होतं, पोलिसांनी आश्वासन देखील दिलं होतं करणार आम्ही त्यांच्या पाठीशी येतात। करणार का म्हणजे काय जीव जाऊ द्यायचा का? भावाचा गेला त्यांच्या पाठीशी आम्ही आहेत ना। नाही अजिबात नाही। कुटुंबाला आत्महत्या करायची वेळ जर यायला लागली, समाधानाचा काय संबंध आहे? जिनं मुश्किल करेल मी जर धनंजय भाईला काय झालं कोणाला या कुटुंबाला, तर ज्यांच्यामुळे घडायला लागलं खंडणी खोरांमुळे जिनं मुश्किल करेल यांचं। थांबा बरं प्लीज प्लीज प्लीज, मला थोडंसं
मनोज जरांगे पाटील हे आता मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत. 11 वाजता ते धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार होते. मात्र धनंजय देशमुख हे सध्या या ठिकाणी नाहीये. धनंजय देशमुख यांना गायब केलं गेलं असा आरोप गावकऱ्यांकडून केला जातो. खाली घ्या ना. मनोज जरांगे पाटील हे आता मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत आणि ज्या ठिकाणी गावकऱ्यांनी या पाण्याच्या टाकीवर सोडून आंदोलन केलेले आहे त्या ठिकाणी आता गावकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर सोडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. धनंजय देशमुख यांना गायब केलं. मनोज जरांगे या ठिकाणी वरती सध्या धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरती पाहतोय. धनंजय अरे तुम्हाला काय झालं ना, मी जीणं मुश्किल करीन यांचं. कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे. खाली या प्लीज, खाली या, खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. या प्लीज, या खाली, खाली या, खाली. तुम्ही खाली या, तुम्ही खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी, तुमची गरज आहे बाबा. भयाला न्याय द्यायचा संतोष भाई. खाली या तुम्ही खाली या प्लीज. माझी विनंती, मी यांचं जीणं मुश्किल करेल. तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू. माझा समाज लहान नाही, जीणं मुश्किल करेल राज्यात यांचं. खाली या, माझी विनंती. आत्महत्या नाही करायची. या खाली या, खाली या. पण ही भीषण अवस्था आहे, ही भीषण अवस्था आहे. जी न्यायाची मागणी करण्यासाठी खरं तर हे आंदोलन केलं जात आहे. आणि आपण बघताय पाटील, आपण पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये सहभागी आहात. अगदी रस्त्यावरचं आंदोलन आपण केलं. आता आपल्या डोळ्याला पाणी आहे. नाही काय असतं बघा, मी लय उलट्या काळजाचा आहे, पण मला आज सहन नाही होत. आज भाऊ जाऊन त्याच्या एवढ्या क्रूर हत्या होऊन जर त्यांच्या धनंजय भैयाला आत्महत्या करायची वेळ येणार असली तर सोडणार नाही मी. मग जीणं मुश्किल करेन यांचं कुटुंबाला जर काय झालं तर. हा, ते खंडणी खोरात असो नाही ते 302 मधले असो, जीणं मुश्किल करेन. या या खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या. खाली जाऊन तुम्ही इथं बसा. मला चालता येणार नाही तर मी गेलो बसून ते सुद्धा पुढच्या टाकलेल्या इथं बसा तुम्ही. या खाली घ्या, नको रे लेकराची गरज आहे त्या. चला दादा इथं या, इथं बसा. जा ना, एक वर जा. कोण गेले का धनंजय सुद्धा वर रडताय. हे चांगलं नाही. मी सांगितलं ना की मी मला भीती वाटत नाही कशीच. पण जर या लेकराचा भाऊ जाऊन जर याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार असली तर एवढं सोपं नाही धनंजय भैया. तुम्ही काळजी करू नका. यांचं जीणं मुश्किल करून टाकेल सगळ्यांचं. यांचं मग यांचे हे 302 मधले असू नाही तर खंडणीतले असू, यांचं जीणंच मुश्किल करील. कुटुंबाला जर धक्का लागला ना, कसं काय यांना घेत नाही 302 मध्ये खंडणीमध्ये. बघूयात ना, समाज लढणार आहे. काळजी करू नका. पण धनंजय भैयाची गरज आहे, या कुटुंबाला गरज आहे, कुटुंबाला गरज आहे. अधिकाऱ्यांशी बोलणार आहे का आपण या आंदोलनात? हा, भैया आल्या खाली आल्याच्या नंतर मी बोलतो. या 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 ना या. अरे या रे या या, माझ्या हात जोडून विनंती, या खाली या तुम्ही. काल सीआयडीचं पथक आलं होतं. त्यांनी सांगितलं की तपास योग्य दिसून सुरू आहे, पण याच्यावरती जास्त काय माहिती दिली विचारतो मी त्यांना. आता मला कायच माहित नाहीये काय माहिती दिली नाही दिली. पाटील साहेब, आता तुम्ही काय आव्हान कराल? ते उभे आहेत वरती, आपल्या जीवाचं बरं वाईट करण्याच्या तयारीत आहेत. ते जीव नाही जाऊ देणार. त्यांचा जीव गेल्यावर यांचं जीणं मुश्किल करीन ना. काय वेळ येते अशा एकावरती जाणून बुजून सरकार करायलंय, जाणून बुजून वाचवायलंय. इतके पुरावे असून इतके काय असून जाणून बुजून करायले. या ना मग
त्यांना आवाज द्या ना. मला वर चढता येत नाही, मी वर जाऊन आणलं असतं त्यांना. या ना म्हणा, तुम्ही बसा बरं दादा इथं. त्यांना या ना म्हणा. फोनवर बोललात का? तुम्ही फोनवर बोललात का त्यांच्याशी आता? हो येतो बोलले. काय म्हटले ते? काय उत्तर? काय खाली उतरत नाही म्हणते. सावलीला बसा ना दादा. त्यांना घ्या ना, बोलवा ना खाली घ्या. अरे बाबा गरज आहे आपल्याला त्यांची. या ना, या खाली या. किती गंभीर आहे बघा. माणूस इकडे चढलाय, तिकडेच सगळे बसले त्या टावर पशी म्हणजे ह्यांना माणूस घालवायचा जायचा असाच विचार दिसायला लागला सगळा. त्यांचं काम नाही का? टावर सांगितल्याच्या नंतर चौकट ह्यांनी सिक्युरिटी लावायची. कोणाचं काम आहे का? गावकऱ्याचं आहे का? एकीकडे अशा प्रकारचा रात्री दिशा दिला आणि पोलीस प्रशासनाला सगळी माहिती असताना सर्व लोक आता टावरवरती गंभीर परिस्थिती. आता एवढे जे लोक जड जाईल टावरवर सरकारला. चढलेले आहेत, ह्याच्यातल्या एखाद्या जर दुर्दैवानं जर काय जड झालं तर जाणार. त्याला जबाबदार कोण आहे? दुसरीकडे काही दिवसांपूर्वी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनच्या आवारात धमकी दिली गेली, त्याच्यावरती अर्ज दिला गेला, मात्र त्यावरही काहीच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. नाही, आता मागच लागायला लागेल. आता सरकारच्या पाठीमागं लागावं लागणार आहे. आता धनंजय भैयांनी विश्वास ठेवला होता सरकारवरती, म्हणून समाजसुद्धा शांत होता. पण ज्या दिवशी आता धनंजय भैयाचाच विश्वास उडाला आहे, त्या दिवशी समाजाचा विश्वास उडाला आहे. आता मागं लागायला लागणार आहे. ठीक आहे, आता सरकारला वाटतंयच मराठे उतरलेच पाहिजेत रस्त्यावरती. कळेल सरकारला. आता त्यांना खाली घ्या ना प्लीज. मला वरी जाता येत नाही हो. आता मी त्यांना खाली आणला. तुम्ही खाली बसा दादा, बसा तुम्ही. नको घ्या, खाली घ्या. त्यांना बरोबर नाही वाटत, खाली घ्या. तब्येत बरोबर नाही, तुम्ही बसा तुम्ही. दादा ऐका, तुम्ही बसा तुम्ही. खाली घ्या ना, खाली घ्या. हो हो बस जा तुम्ही. बस खाली उतरताना व्हिज्युअल घ्या. जा, जा, जा. खाली घ्या, खाली घ्या. वरती गेलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. सरकारला आणि प्रशासनाला कालच त्यांनी इशारा दिलेला होता, मात्र मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त रात्री लावण्यात आला. मात्र टॉवर म्हटल्याच्या कुठेही मी आंदोलन करू शकतो अशा प्रकारे धनंजय देशमुखांनी सांगितलेलं होतं. मात्र पोलीस प्रशासनाकडून केवळ जे टॉवर होते त्या परिसरामध्ये बंदोबस्त लावला गेला. धनंजय देशमुख आणि ते दाखवता काल देशमुख कुटुंबियांनी टावरवर चढून आंदोलन करणार असा इशारा दिला होता. त्यामुळे जे आहे ते मसाजोग परिसरातील तिन्ही टावर जवळ मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात होता. मात्र आज सकाळी अचानकपणे धनंजय देशमुख व कार्यकर्त्यांनी थेट टाकीवर चढून आंदोलन केले आणि याच आंदोलनाला भेट देण्यासाठी देशमुख कुटुंबियांची चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आलेत. जरांगे पाटील सातत्याने त्यांना विनंती करतात की आपण खाली उतरा. पाटील साहेब, आपण आज त्यांना भेट देण्यासाठी आलेत, गावकऱ्यांना भेट देण्यासाठी आलेत, मात्र अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे, काय सांगाल? नाही नाही, भेट कसली हो, इथं जीव द्यायची वेळ आली. ते काय आंदोलन थोडं आहे. ते जर आत्महत्या करायला लागलेत आणि इथले मुख्यमंत्र्याचे, गृहमंत्र्याचे, पोलीस जर बघायची भूमिका घ्यायला लागले, त्यांच्याकडे जात नाहीत इतकं, आणि त्यांनी जर आता वरून उडी टाकली आणि ते जर गेले असते तर मग काय करायचं त्या कुटुंबाने? काय स्वतःच्या भावाच्या न्यायासाठी ते आता खचलेत. त्यांना बहुतेक असं वाटायला लागलं की सरकार न्याय नाही देत, आता देत नाही न्याय, असं त्यांच्या निदर्शनास आलं. कारण त्यांनी विश्वास ठेवला ना मुख्यमंत्र्यांवरती, आणि सगळ्या समाजानंच ठेवला होता की मुख्यमंत्री म्हणलेत खंडणीतला आणि खुनातले हे आरोपी सुटणार नाही, म्हणून तर सगळा मराठा समाज शांत आहे ना. आता ज्या दिवशी धनंजय देशमुखांचाच विश्वास उडाला त्या दिवशी राज्यात आता मराठी दाखवतील सरकारला काय ते. त्यांच्या कुटुंबातला जर एक बी जीव गेला ना आता, तर मी जीणंच मुश्किल करीन यांचं, या खंडणीतल्यात सुद्धा आणि खुनातल्या लोकांचं सुद्धा आणि त्यांच्या गुंडाचं सुद्धा जीणं मुश्किल करून टाकेल. एकदा बोललो तर मग मी मागं सरकत नाही. मग यांना कळल
किती भयानक विदारक परिस्थिती झाली. यांच्या घरातलं एक बी आत्महत्या करून माणसाचं बरं वाईट झालं, यांचं जिणं मुश्किल केलंच म्हणून समजायचं. हो, किती गुंडाची टोळी यायची. मग आम्ही सापडीत होती. 2 दिवसापासून धनंजय देशमुख व वैभव देशमुख यांनी CIDकडे SITकडे अशी मागणी केली की तपासात काय सुरू आहे ते आम्हाला कळवावं. मात्र काल CIDचं पथक आलं, त्यांनी एवढंच सांगितलं की तपास योग्य दिशेने सुरू आहे, यापुढे काहीही सांगितलेलं नाही. आता काय सांगितलं आहे मला माहीत नाही, मी त्यांच्याशी चर्चा नाही केली धनंजय भाईयाशी, पण करतो आता मी चर्चा. मी विनंती करतोय त्यांना, हात जोडतोय, खाली या म्हणून. तुमच्या कुटुंबाला गरज आहे, तुम्ही खचलात तर कुटुंबाला न्याय कसा मिळेल. त्यामुळं त्यांना हा 2 वेळेस हात जोडलेत. आता येतो बोललेत का नाही म्हणतायत, येतोय म्हणतायत, नाही पण म्हणतायत. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये एवढीच आमची अपेक्षा म्हणून आम्ही धावत पळत आलो नीतपर्यंत की तुम्ही असं काय करायचं नाही म्हणून. SIT नसेल, CID नसेल, पोलीस अधिकाऱ्यांनी नसेल, यांनी माहिती दिली पाहिजे कुटुंबाला. माहिती दिलीच पाहिजे. काय तुम्ही मॅटर दाबायला लागले की काय? तुम्हाला वाटतं का देशमुख कुटुंब एकटं आहे? मॅटर दाबायचं प्लॅनिंग सुरू आहे का? गोड बोलून कुटुंबाशी त्यांना बोलून न्यायचं, गोड बोलायचं आणि त्यांची फसवणूक करायची, असं काय चाललं आहे का? अशी शंका यायला लागली आजपासून. आता ते जर आत्महत्या करायला लागलेत म्हणल्यावर शंका काय येऊ नये. मुख्यमंत्री झाले सावध तर बरं नसता. त्यांना परिस्थितीच जर बिघडायची असेल तर आम्ही काय करू शकत नाही. त्याला मग आम्ही काय करू शकत नाहीत. आम्ही मात्र धनंजय देशमुखांच्या कुटुंबातलं, संतोष भाईच्या सगळ्या परिवारातलं कोणाला जर काय झालं ना तर जीनच मुश्किल करून टाकणार याच्या गुंडाच. ह्या धनंजय मुंड्याच्या गुंड कोण कोण आहेत ना, खंडणीतले आमके तमके, यांचं जीणं मुश्किल करणार मग आम्ही याच्या गुंड टोळीस. यांच्यात लय माजन मस्ती आहे ना, लय माती उकरीत येते, यांना पाणी पाजतो मग आम्ही. ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, कशाचं समाधानी. आता हे असं जर आत्महत्या करायची वेळ आली म्हणलं कशाचं समाधानी, कशाचं काय. या ना म्हणा त्यांना. या ना म्हणा. दादा लक्ष्मण हाकेने एक व्हिडिओ दाखवला आहे. लक्ष्मण हाकेने एक व्हिडिओ दाखवला, त्यासमोर जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली. तिकडे बेकार साले. दादा माहिती अशी मिळते की धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावली आणि ती टाकीवर झोपलेत वर. तुम्हाला त्यांना पुरा फोन लावले होते, आता परत लावा लागणार. अवघड करून ठेवलं या सरकारनं. यांना खुनीच सांभाळायचे आहेत. विशेष म्हणजे त्या टाकीची एक शिडी पण काढण्यात आली, त्याच्यामुळे तिथे वर जाणं शक्य नाही. नाही, यांना ना गोरगरिबाला मदत करायची नाही, खून झालाय त्यांना मदत नाही करायची, यांना गुंड सांभाळायचे वाटतं. म्हणजे यांना राज्य एका विदारक परिस्थितीकडे न्यायचं आहे मुख्यमंत्र्याला, असं दिसतं आहे. कारण आत्तापर्यंत मुख्यमंत्र्याला शंका नव्हती, पण आता शंका यायला लागली. कारण 1 घंटा झालं हे लोक येत आहेत. आत्ताशिक त्या मुख्यमंत्र्याचे, गृहमंत्र्याचे, पोलीस आत्ताशिक आले. मग तिकडं काय जेवण करत होते का मरण्याची वाट बघत होते, त्याची आत्महत्या व्हावी अशी वाट बघत होते का? महत्वाचा मुद्दा कालपासून इशारा देण्यात आला होता, मात्र पोलीस म्हणून पाण्याच्या टाकीजवळ बंदोबस्त लावणं गरजेचं होतं, त्यांनी अलर्ट राहणं गरजेचं होतं, पण तसं होताना दिसलं नाही आपल्याला. अरे जरी नाही लावला तरी एवढा आरडा ही 5 किलोमीटरवर जातो. तुम्हाला इथले म्हणजे हे ठरवून होतं वाटतं सरकारचं सुद्धा की याला उडी मारून मारू द्या, याचा पण खून घ्या, पोचवा आपण. तो मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी बोलवलं होतं का मुंबईला? मग यांना का विश्वासघात करायला लागलेत मुख्यमंत्री? का विश्वासघात करायला लागले? त्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकला, या मराठ्यांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकला, पूर्ण विश्वास टाकला. एक मराठी शांत आहेत मुख्यमंत्र्याच्या शब्दांवर. मग त्यांनी सांगितलं ना की खुनातले आणि खंडणीतले मोक्यात पण घेऊ आणि 302 मध्ये काय अडचण आहे तुम्हाला घ्यायला? कसले पुरावे पाहिजेत? मग तुम्हाला वाचवायचे, लोक नाही वाचवायचे तुम्हाला, आणखी राजकारणीच वाचवायचे, गुंडच वाचवायचे. असं का? जाऊ द्या, खाली येऊ द्या. आपण या ठिकाणी बघतोय एक मसाजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झालेलं पाहिलं, तरुण आक्रमक पाहिलं होतं. पोलीसवाल्यांनी खाली यावं नाहीतर मी उडी खातो अशी जे आहे ते त्यांनी इशारा या ठिकाणी दिला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केल्यानंतर तो परत टाकीकडे चढल्या चित्र पाहायला मिळतं. दादा पोलिसांनी खाली यावं म्हणून जे आहे ते कार्यकर्ते मागणी करत आहेत, त्यांनी खाली यावं नाही तर आम्ही उडी खातो अशी लोकांची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यांना आवाहन करावं. मला वर जाता येईल का?
आपल्यासोबत बोलतायत धनुभाऊ TV9 मध्ये स्वागत आहे तुमचं. तुम्ही हे आक्रमक आंदोलन करताय, तुमची भूमिका काय सांगाल धनुभाऊ? भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, कुटुंबाला न्याय भेटत आणि माझ्या किती चांगलपणाचा फायदा कोण घेईल मी स्पष्टीकरण देणार आहे. चांगलं राहिल्याचा जर असा उपयोग करून घेत असले सगळे तर हा उपयोगच काय राहणार. धनुभाऊ, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनात मोर्चांमध्ये सहभागी होताय, मात्र अत्यंत संयमाने तुम्ही आतापर्यंत आंदोलन जे आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही आज आक्रमक भूमिका घेतली आहे. माझा गैरफायदा घेतला जातो. मी भावाला न्याय मागतोय, भीक मागतोय न्यायाची. ठराविक आरोपी घेतले जाते. माझी अजून एकदाही इन्क्वायरी केली नाही की तुम्हाला काही कोणावर संशय आहे का, घटनाक्रम विचारला जात नाही. मला फिरतोय म्हणून मोर्चात जातोय, सगळ्यांना सांगतोय, मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो. मला अपेक्षा आहे की माझ्याकडून पण सगळ्या ज्या इन्क्वायरी आहेत, पोलीस स्टेशन ज्या दिवशी गाडी सापडली होती त्या दिवशी चिठ्ठी सापडली होती, त्यात 4 लोकांचे नाव होते. माझ्या भावाच्या गाडीच्या मागे अजून एक गाडी होती. कुठलीही माहिती कुणीही बाहेर अजून दिली नाही किंवा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी 3 दिवसातच तपास लगेच CID कडे दिला. पण दिलेला तपास योग्य आहे का आम्हाला काय विचारलं नाही. असा तपास आहे, तुम्हाला ह्याच्यात काही ऍडिशनल करायचंय का, काही कोणाला आहे का, कसा विश्वास ठेवायचा आम्ही. तुमचे हे अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेले प्रश्न आहेत, मात्र तुम्ही हे टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी तुमचे अनेक जण समजूत सुद्धा घालतात. धनुभाऊ, मनोज दादा आले, मनोज दादा न्याय मागतात, मनोज दादावर केसेस गुन्हे दाखल केले जातात. न्याय मागताना जर तुम्ही केसेस करताय तर मग कशाला न्याय मागू मी, कशाला न्याय मागायचा तुम्ही. अच्छा, मनोज दादा सुद्धा खाली आलेले आहेत, त्यांनी सुद्धा तुम्हाला समजवलेलं आहे. मनोज दादांनी समजवलंय, पण मनोज दादा न्याय मागतात भावाला आणि त्यांच्यावर केसेस केल्या जातात, तर मग न्याय कोण मागणार. दुसरा प्रश्न असा आहे की हे सगळं न्याय मागणी एकीकडे सुरू आहे, मात्र तुम्ही ज्या 2 मागण्या केलेल्या आहेत, एक राहिलेला आरोपी अटक करणे आणि खंडणीच्या गुन्ह्यातल्या आरोपीला हत्येच्या गुन्ह्यामध्ये घ्यावं, त्याबद्दल काय सांगा. तर हे होते धनंजय देशमुख, त्यांनी आपल्याकडं त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती मांडलेली सुद्धा आपल्या या ठिकाणी पाहिलात. आणि त्याचबरोबर या 2 त्यांचे सहकारी आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत बसलेले आहेत. पोलिसांकडून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांना सुद्धा वरून त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला की कुणीही वर चढायचं नाही, अन्यथा आम्ही खाली उड्या मारू, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांच्या एका सहकार्याला आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. कधी वर चढलात तुम्ही? काय म्हणणं आहे? आमच्या पूर्ण मागण्या झाल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाहीत. बरं, आता तुम्ही खाली उडी मारण्याचा सुद्धा इशारा दिला. पोलीस वर आले तर आम्ही खाली मारण्याचा इशारा त्यांना दिलाय. पोलिसांनी आमच्या असं म्हणलंय की वर येण्याचा प्रयत्न करू नये, आम्हाला मागण्या आमच्या पूर्ण झाल्याशिवाय वर येण्याचा प्रयत्न करू नये. बरं, चक्कर आली आहे धनुभाऊला? धनुभाऊला चक्कर आले म्हणून धनुभाऊ थोडं अशुद्ध झाले. लाईन करतो. तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की धनंजय नाही चक्कर पडले. आवाज चाललाय 5 किलोमीटरवर, आले ती 1 घंट्यानी. म्हणजे यांना आणखी सुद्धा मारावाच वाटतं. म्हणजे तुम्ही हसण्यावर येण्यात का हा विषय? मुख्यमंत्री तुम्ही सहज घ्यायलात का विषय? कृत्य घडल्यावर आणि सगळं राज्य विद्रूप झाल्यावर मग काय करायचं? तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री असून मग काय करायचं? त्या बिचाऱ्याचा भाऊ गेला, भावाच्या न्यायासाठी तो टाकीवर चढला आहे आणि तुम्ही पोलिस तुमचे 1 घंट्यानं लेट येत आहेत. म्हणजे तुम्हाला आणखीन सुद्धा तो कोण पचविला आहे ही पचवायचा आहे. मी जर या कुटुंबातलं काही झालं ना तर जीणं मुश्किल करीनच. हां, जीणं मुश्किल करीन. जीणं तुम्ही हलक्यात घेऊ नका मराठ्याला. हां, जीणं मुश्किल करीन याचं या धनंजय मुंड्याच्या टोळीचं. हां, जीणं मुश्किल करीन याच्या टोळीचं. मी तुमचं फोनवर बोलणं झालं काय? चक्कर येऊन पडलेलं म्हणे ते. मी येतो म्हणले पण चक्कर आली म्हणे थोडीशी मला. पाटील वर चढून त्यांनी टाकीची शिडीच काढून टाकलेली, आता चढाई उतरायला कुणालाच येत नाही. मला आम्हाला काल कळालं रात्री, त्याच वेळेस मी सांगितलं मी सकाळीच येतो बाबा, खचू नका, आम्ही आहेत ना मागं, तुम्हाला एकट्याला उघडं पडून देणार नाही, एवढा मोठा समाज आहे. शेवटी ते खचलेत. मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी.
मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला. ज्या दिवशी त्यांना वाटायला लागलं की ही फसवणूक व्हायला लागली वाटतं, आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की खंडणीतले आणि खुनातले हे सगळ्यांवरती 302 करून मोका लावला नाही. याचा अर्थ तेव्हाच लक्षात आला वाटतं त्यांच्या की हे आपल्याला गोड बोलून फसवायला लागले सरकार. आणि सत्य आहे ना, याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे? आणि मुख्यमंत्र्यांनी का वाचवावं? एवढा कोण तो राज्य चालवणारा लागून गेला लगे वाचवायला? एवढा कोण राज्य चालवणार आहे तो लागून गेलाय त्याला वाचवायला? का वाचवायचं? इतके जर पुरावे आहेत, इतके जर गुन्हे आहेत तर दनादन त्याचा मोकाही लावायचा, 302 मध्ये टाकू द्यायचं त्याला. मुख्यमंत्र्यांनी का वाचवा त्याला? मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा लागून गेला काय देऊ? दादा, याच्या आधी महाराष्ट्रात असे खून झाले जे समाजामध्ये विद्रोह झाले, त्या खुनाच्या बाबतीत सरकार तपास अधिकारी दररोज ब्रीफ करायचे, मात्र या केसमध्ये कोणी ब्रीफ करत नाही. काय चाललंय, कुणाला काय सांगितलं जातं? मराठी संपवायचे दिसते असे करून. असा शंका अंदाज यायला लागला की मराठ्याचे खून करा, मी आहे पचवायला, मी आहे सोडू द्यायला, मी सांगल की बाबा तपासात तो आला नाही, तपास करायला मी माझेच अधिकारी पाठवील. असं काय षडयंत्र सरकारमधून चाललास? इकडं खोटं सांगायचं. आम्ही धनंजय देशमुख आपल्यासोबत बोलतायत. धनुभाऊ TV9 मध्ये स्वागत आहे तुमचं. तुम्ही हे आक्रमक आंदोलन करताय, तुमची भूमिका काय सांगाल धनुभाऊ? भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, माझ्या कुटुंबाला न्याय भेटत आणि माझ्या किती चांगलपणाचा फायदा कोण घेईल मी स्पष्टीकरण देणार आहे. चांगलं राहिल्याचा जर असा उपयोग करून घेत असले सगळे तर हा उपयोगच काय राहणार. धनुभाऊ, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनात मोर्चांमध्ये सहभागी होत आहे, मात्र अत्यंत संयमाने तुम्ही आतापर्यंतचं आंदोलन जे आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही आज आक्रमक भूमिका घेतली आहे. माझा गैरफायदा घेतला जातो. मी भावाला न्याय मागतोय, भीक मागतोय न्यायाची. ठराविक आरोपी घेतले जाते. माझी अजून एकदाही इन्क्वायरी केली नाही की तुम्हाला काही कोणावर संशय आहे का, घटनाक्रम विचारला जात नाही. मला फिरतोय म्हणून मोर्चात जातोय, सगळ्यांना सांगतोय, मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो. मला अपेक्षा आहे की माझ्याकडून पण सगळ्या ज्या इन्क्वायरी आहेत, पोलीस स्टेशन ज्या दिवशी गाडी सापडली होती त्या दिवशी चिठ्ठी सापडली होती, त्यात 4 लोकांचे नाव होते. माझ्या भावाच्या गाडीच्या मागे अजून एक गाडी होती. कुठलीही माहिती कुणीही बाहेर अजून दिली नाही, किंवा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी 3 दिवसातच तपास लगेच CID कडे दिला. पण दिलेला तपास योग्य आहे का आम्हाला काय विचारलं नाही. असा तपास आहे, तुम्हाला याच्यात काही ऍडिशनल करायचंय का, काही कोणाला आहे का, कसा विश्वास ठेवायचा आम्ही? तुमचे हे अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेले प्रश्न आहेत, मात्र तुम्ही हे टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी तुमचे अनेक जण समजूत सुद्धा घालतात. धनुभाऊ, मनोज दादा आले, मनोज दादा न्याय मागतोच. मनोज दादावर केसेस गुन्हे दाखल केले जातात. न्याय मागताना जर तुम्ही केसेस करताय तर मग कशाला न्याय मागू? मी कशाला न्याय मागायचा तुम्ही? अच्छा, मनोज दादा सुद्धा आणि आता आम्ही त्यांची फोनवर सुद्धा बोलणी करून देत होतो. IG सर बाहेर आहेत, त्यांनी उद्याची वेळ दिलेली आहे, ते पण त्यांना सांगितलंय आपण. आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या नोंद घेतलेली आहे, त्याची सगळं आपल्याला आधी ते महत्वाचं आहे बाबा. आधी खाली आहे बाकी तर पोलीस अधिकारी हे आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच संवाद साधतात. धनंजय देशमुख यांना आपण सर्व माहिती दिलेली आहे, उद्या आयजींसोबत भेटीची वेळ दिलेली आहे. या संदर्भातली माहिती महिला पोलीस अधिकाऱ्याकडून आता मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली. एकूणच या प्रकरणामध्ये आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे. गनिमी काव्यानं धनंजय देशमुख यांनी हे आंदोलन केले आहे आणि आता त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र ते न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही या भूमिकेवर ठाम आहे. नाही आपल्याला मग काय आता जीव देऊन चालणार नाही रे बाबा. कुटुंबाला आधार कोण आहे? या खाली या तुम्ही, मी हात जोडतोय यार तुम्हाला, खाली या.
काहीतरी वरच जाऊन नव्हतं द्यायला पाहिजे. ते अचानक ते माहितीच नाही कोणाला गेले ते नंतर कळालं इथं तुम्ही आपण पाहतोय सध्याची ही दोन महत्वाची दृश्य. जरांगे हे आता धनंजय देशमुख यांना खाली उतरवण्यासाठी विनंती करतात, तर दुसरीकडे ज्यावेळी TV9 मराठीनं धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला त्याचवेळी धनंजय देशमुखांनी मागणी केली वाल्मी कराडवर मोक्का लावण्याची आणि यासोबतच माझी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत इन्क्वायरी केली गेली नाहीये, यासोबतच मला घटनाक्रम विचारला जात नाहीये, अशा प्रकारे धनंजय देशमुखांनी TV9 मराठीशी बोलताना म्हटलेलं आहे. धनंजय देशमुख हे आता अस्वस्थ झालेले आहेत, पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत. 2 तासांपूर्वी ते आणि त्यांचे सहकारी या पाण्याच्या टाकीवर चढले. तपासाच्या वेळेला आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही असं धनंजय देशमुख यांनी TV9 मराठीशी बोलताना या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सांगुलपणाचा आपला फायदा घेतला गेला, मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही गेलेलो होतो असं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगेंकडून आता धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती जी आहे ती वारंवार केली जाते. दुसऱ्यांदा त्यांनी फोनवरून धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. धनंजय देशमुखांना त्यांनी 4 वेळा फोन केलेला आहे आणि या प्रत्येक वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हेच आवाहन केलं आहे की पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा. धनंजय देशमुख हेच त्यांच्या कुटुंबाचा आधार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी अशा कुठल्याही प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये अशी विनवणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. एकूणच धनंजय देशमुख हे ज्यावेळी TV9 मराठीशी बोलत होते त्याचवेळी जरांगेंसंदर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आणि त्याचवेळी धनंजय देशमुखांनी म्हटलंय की धनंजय देशमुख स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, कृपया करून TV9 मराठी आपल्याला आवाहन करते की कुठल्याही प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नका, कारण तुम्हीच तुमच्या कुटुंबाचा आधार आहात. धनंजय देशमुखजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? राहू द्या मला ते बघू दे. धनंजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपण पाहतोय त्यांची तब्येत काहीशी बरी दिसत नाहीये, त्यांना काही वेळापासून चक्कर येत आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये अशी विनंती सगळ्यांकडून केली. त्यांना पाण्याची गरज आहे का? तुम्ही वर येताना सीडी काढून घेतली का तिथली? पण मग आता भूमिका काय तुमची? त्यांचं म्हणणं काय? तुमचं त्यांच्याशी संवाद चालू आहे, ते अनुभव म्हणतात काय? आता त्यांचं म्हणणं आहे की खंडणीमधले आरोपी, खंडणीमुळे माझ्या भावाचा खून झालेला आहे आणि खंडणीमधल्या लोकांना पूर्ण आरोपी केलेलं नाही, त्यामुळे सगळ्यांना आरोपी करावं ही त्यांची मागणी. आणि पुरावे असतानाही पोलीस त्यांना आरोपी करत नाहीत ही गोष्ट त्यांना माहिती आणि पोलिसांना वारंवार सांगितलेली की पुरावे सांगितलेले आहेत, कुठून कसे फोन झालेले आहेत, कुणाकुणाचे झालेले आहेत, काय गोष्टी घडलेल्या आहेत, बऱ्याच घटना पोलिसांना सांगितलेले आहेत, परंतु त्या पद्धतीने तपासणी करतात त्यांना आरोपी केले गेले नाहीये. त्यांना कुठेतरी वाचवायचा प्रयत्न होतोय म्हणून हे आंदोलन त्यांनी चालू केलं. तुम्ही किती वाजता वर चढलात आणि ते जेवले नाहीत म्हणल्यावर त्यांची प्रकृती आणखीन बिघडत जाईल? 11 वाजता वर चढलेलं आहे. जेवण केलेलं नाही म्हटल्यावर मग त्यांची प्रकृती जास्त बिघडेल आणखीन. त्यांना पाणी देणार आहेत, पाणी सांगितलं. तुम्ही सोबतच होतात का सकाळपासून? नाही, आता सोबत आलो. डिप्रेशन मध्ये वाटतात तुम्हाला ते? डिप्रेशन मध्ये तर आहेतच. तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की हे त्यांचे 2 सहकारी आहेत, ते धनंजय देशमुख यांच्या सोबत आहेत. धनंजय देशमुख यांची प्रकृती जी आहे ते बिघडल्याचं सुद्धा ते या ठिकाणी सांगतायत. मला असं वाटतंय तुम्ही दोघांना यावं. मी आहे इथं स्वतः. यांना थोडंसं वरती गेला, जीव नको जायला एखाद्याच्या लेकराचं. हा या. बर बर. मी पाय पडलोय, त्यांच्या पाय पडलोय. पहिले मी त्यांचा पाय पडलो.
कलेक्टर साहेबांनी तुम्ही दोघं तातडीने येऊन जा, नको एखादा उगा जीव जायला. मी आहेच, मी तर रिक्वेस्ट करतो, मी सारखं पाय पडतो त्यांचे, जीव नाही जायला पाहिजे. तेली साहेबांना पण बोलवा, कारण उद्या तरी काय इथं जर जीवच एखाद्या जाणार असला काय उद्या येऊन जावा म्हणा साहेबांना. बर. पुण्याहून कोण निघालंय आत्ता? बर, घ्या लवकर घ्या तुम्ही, या तोपर्यंत मी रिक्वेस्ट करतो यांना. ओके यार घ्या रे, मला हे ना मी म्हणतो बघूच ना आपण रे, हे सरकार गेलं खड्ड्यात, सगळे पोलीस गेले. ते म्हणते माझी इच्छाच नाही म्हणते आता खाली येण्याची. यायले पुण्याहून कोणीतरी अधिकारी नाही, दुसरे आम्ही रात्रीच निवेदन सांगितलं होतं, जोपर्यंत पाटील येत काय पाटील देऊ शकत नाही आमच्या कुठल्याच गोष्टीला. वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत तिथं येत नाहीत, ते काहीतरी ठोस निर्णय सांगत नाहीत. आता ज्या मागण्या येतात प्रश्न आंधळे सोडता, बाकी सगळ्या गोष्टी फक्त प्रशासनाच्या हातातल्या येतात. तिथं वेगळं काही करायची गरज नाही. प्रशासन काहीच करत नसलं तर आमची विनंती, आम्ही 1-1:15 पर्यंत वाट बघणार आहेत, त्याच्यानंतर आमचा निर्णय आम्ही घेणार. पण आता कलेक्टर आणि एसपी मसाजोगले यार इथं हात घालायचा आणि असं फेकायचं, हळू हळू फेकाय ना, रिझल्ट टाका. आणि ज्या लोकांनी खून केलेला आहे त्या लोकांना अजून आरोप केलेला नाही आणि सगळे पुरावे आहेत. ती रिसिव्हर आहे का? रिसिव्हर आणि रिसिव्हर देऊ. काय बोलणं तर धनंजय देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांचे 2 सहकारी 11च्या दरम्यान हे तिघही या पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत. या परिसरामध्ये या 2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि ज्या ठिकाणी धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले त्या ठिकाणी त्यांनी शिडीचा जो भाग आहे तो काढून टाकलेला आहे, जेणेकरून खालून कोणीही वरती चढू नये. मात्र धनंजय देशमुख यांची प्रकृती थोडीशी अस्वस्थ आहे आणि बाजूच्या पाण्याच्या टाकीवरून त्यांच्यापर्यंत पाण्याची बॉटल, दुसऱ्याचा पण नव्हता, सरकारचाच होता, त्यांच्याच पक्षाचा पण होता. आणि दुसरा म्हणजे एक आदर्श माणूस होता, त्याचा खून होतोय आणि त्याचा भाऊ वनवन न्यायासाठी फिरतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायची वेळ शॉकच बसला आम्हाला. ब्रेकिंग बघितल्यावर की मी आत्महत्या करणार आहे असं ते म्हणतात. एखाद दिवस आंदोलन ठीक आहे हो, पण आत्महत्या म्हणजे हे सगळा महाराष्ट्र बिथरून गेल्यासारखा झाला. सगळी खळबळ माजली महाराष्ट्र. आम्ही तातडीनं निघालो तिकडे. हे चांगलं नाही. अर्ध्यात आल्यावर पुन्हा फोन आला की ते गायब झाले. मग तर पाणीच झालं शरीराचं. अरे म्हणलं असं कसं काय होऊ शकतं, इतके लोक आहेत तिथं. हे विषय असा आहे चांगलं नाही. हे सरकार जाणून बुजून करायलंय. पण एक गोष्ट मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, नुसते भाषणात मजा नाही आणि नुसती सत्यत मजा नाही. आणि इतके हाल अपेष्टा एखाद्या गरीब मराठा समाजाची बघणं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला चांगलं नाही. तुम्हाला वाटत असेल असं तसं, पण तुम्हाला मी शेवटचं नाकरीचं सांगतो मुख्यमंत्री साहेब, जर देशमुख परिवारातलं जर एखाद्या माणसाचं काय झालं, जर आरोपी सुटला तर खंडणीतली असो किंवा त्या धनंजय मुंडेची टोळी असो गुंडाची, जी मुश्किल करीन आम्ही. हे बघा, मी लई खरंच उलट्या काळजाचा. ते आत्महत्या करेन म्हणलं ना, ते आपल्या गावरान भाषेत म्हणणं आहे लखमो पद्मच हल्ले. माझं ना अंगच थरथर करायला लागलं. एवढा मोठा माणूस गेला आणि तो भयाने यासाठी पळतोय, तो आत्महत्या करणार म्हणजे असं काय झालं या काही. त्यांचं म्हणणं बहुतेक असं दिसतं की मुख्यमंत्र्याकडे आम्ही गेलो, मुख्यमंत्री येत असतो दुःखित कुटुंबाकडे, कारण हे दुर्दैवच आहे महाराष्ट्राचं. कुटुंबाला तिकडे जायला लागलं आणि गेलो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खंडणीतली आरोपी, खुनातले आरोपी ही एकच आहे, ज्यांच्यावर मोका लावून त्यांना 302 मध्ये घेऊ. त्यांच्यावर विश्वास ठेवला कुटुंबाने विश्वास ठेवला मुख्यमंत्र्यावर, म्हणून मराठ्यांनी ठेवला. अख्खा मराठा समाज राज्यात शांत आहे मुख्यमंत्र्याच्या शब्दावर. आणि जर ही वेळ त्यांच्यावरती येणार असली, त्याच्यावरती मोका लावला जात नाही. आणि ही देशमुख भयावरती जर वेळ येणार असली,
तर हलक्यात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना घेऊ नका. शेवटी काय संयम असतो आणि एकदा जर बिथरले लोक तर मुख्यमंत्री साहेब दाताळ काढू नका. हां, तुम्ही हसण्यावर बी नेऊ नका. तुम्हाला वाटत असेल मी कुटुंबाला इकडं गोड बोलन, तिकडं आरोपीला बी वाचवील, परत नंतर असं म्हणाल मी की तपास केला पण ते वाढवून नाही आला. इथं हजाराने पुरावे, शेकड्यात नाही हजाराने पुरावे. आणि तुम्ही जर म्हणत असलं मी त्याला वाचवील आणि इकडं कुटुंबाला सांगा तो सापडाच नाही, तर ही गलती आहे तुमची, लय मोठी गलती आहे. जर कुटुंबाला काय झालं ना, आरोपी जर सुटला, धनंजय मुंडेची टोळी नीट नाही राहणार. टोळी नीट नाही राहणार. तुम्ही मराठ्याला हलक्यात घेऊ नका. जर काय एकदा संयम सुटला ना, आणि मी तर एक तर बोलत नाही, आणि मी हे प्रामाणिक माझ्या जाती संग, मी माझ्या जातीला कधी रिझल्ट देतो प्रामाणिक आहे. मी जर एकदा बिघडलो आणि मी जर एकदा बोललो ना, मी धनंजय मुंड्याच्या टोळीचं जीणं मुश्किल करेल. 3दा बोललो मी, आत्ता 3दा त्यांना हात जोडलेत आत्तापर्यंत. मला माणूस लय महत्त्वाचा बघ, कारण हे होत राहणार आहे आणि घेणार आहेत. सुटू दे. मुख्यमंत्री कसा सोडतो आरोपींना ते बी बघ. आणि जिल्हाधिकारी अद्यापर्यंत पोहोचून त्यांना माहिती होतं हे आंदोलन होणार आहे, ते हाताळत नाहीत काळजीपूर्वक गांभीर्यानं. हा नाहीच, 100%. आता तरी नाही. मी आत्तापर्यंत काय म्हणायचो, मुख्यमंत्री 100% न्याय देतील, हे शब्द होते माझ्या तोंडात. कारण धनंजय देशमुख तसं सांगायचे, मुख्यमंत्री अधिवेशनातही तसं बोलले होते फडणवीस की आम्ही कोणाला सोडणार नाही. आणि कुटुंबाला जर आता आत्महत्या करायची वेळ येते, आंदोलन वेगळा विषय असतो, पण ज्या दिवशी आत्महत्या करायची वेळ येते तो विषय खूप सरकारनं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. दातड काढून हसण्यावर नेण्याचा विषय नाही हो. जड जाईल मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, कारण तुमचा पोलीसच येत नाही. इथून आरडल्यावर माणूस 5 किलोमीटरवर आवाज जातो, आणि तुमचे पोलीस इथं असून जर 1 घंटा लेट येतात, याचा अर्थ असा होतो हेच बहुतेक हे लयच मोठं षडयंत्र दिसायला. आता मराठ्यांनी जागा होणं गरजेचं. मी हात जोडतो मराठ्यांना सुद्धा. बहुतेक मला वाटतं मराठ्यांना जागच व्हावं लागणार आहे आता. जर एवढं मोठं षडयंत्र असू शकतं, नुसतं पळाल्यासारखं दाखवायचं यंत्रणेनं आणि करायचं काहीच नाही. त्यांना मोबाईल सापडत नाही. ते कोणत्या ते बिगारी काम करणारं होतं आणि त्याच्यात एक भंगारावला दिसत की त्यांनी नाशिकला कुठं मोबाईल फेकून दिला, हां ते पिलावळ. त्यांना मोबाईल सापडत नाही. त्या मोबाईलमध्ये प्रचंड डाटा असायला पाहिजे, तो सापडत नाही. तुम्हाला ते दुसरं एक आहे वड्या वगळीचं आणखीन एक पैदास हराली सापडत नाही ना, ती फरार झाली कुठं. कारण आमचा जीव चालला आहे म्हणून आमची तळपायची आता मस्तकाल चालली. आमचं आता संतुलन सुटायला लागलं आहे. तुम्हाला ते सापडत नाहीत. इतके हजारो लोक राज्यातले सांगत आहेत की याचे कारनामे काय आहेत, ह्या खंडणी मागणाऱ्याचे. खंडणीतून खून घडून आणला, त्याचं पोरगं काय करतं, त्याची टोळी काय करते, इतकं सांगितलेलं असून तुम्ही त्याच्यावरती मोका लावत नाही, 302 मध्ये घेत नाहीत. याचा अर्थ सरकार त्यांनी बनविलं काय? फडणवीस काय त्याच्यामुळे बसला काय गादीवर? फडणवीसपेक्षा मोदींपेक्षा मोठा आहे काय देव त्याला वाचवायला? तुम्ही एवढं सरकार त्याला वाचवायसाठी एवढं गंभीर आहे काय? तो महत्वाचा आहे का? सरकार महत्वाचं नाही, राजकारण महत्वाचं आहे का तुम्हाला? माहिती करून घ्या कुटुंबियाला तरी किमान. आम्हाला कुठल्याच गोष्टी कळवल्या गेल्या नाहीत, किंवा जे इन्व्हेस्टिगेशनला जे लोक आणले जातात CID ऑफिसला, ते लोक बाहेर येऊन आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला आरोपींचे फोटो दाखवतात. त्याच्यावर तुम्ही कुठलीच इन्क्वायरी आतापर्यंत केली नाही. मग याचा अर्थ असा आहे की आम्हाला तुम्ही बाहेर या आणि आम्हाला मारा, त्याच्यापेक्षा आम्हीच मरतो. म्हणजे भीतीच्या सावटाखाली आहात तुम्ही सध्या? धनुभाऊ, भीतीच्या सावटाखाली आहात का तुम्ही सध्या? धनुभाऊ, भीतीच्या सावटाखाली आहात तुम्ही सध्या, तुम्ही आणि तुमचं कुटुंब? कुटुंब पण आहे, मी पण आहे आणि गाव पण आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणांना भेटलात, पोलीस असेल, SIT असेल, CID असेल, तुम्हाला त्यांचा प्रतिसाद कसा मिळाला? मला एकदाही इन्क्वायरीला आतापर्यंत कुठंच बोलवलं गेलं नाही जॉबच्या व्यतिरिक्त. म्हणजे माझ्याकडे काय माहितीच नाही का आरोपीविषयी. दुसऱ्या फोनवर तुम्ही किती वेळा त्यांना विचारणा केली, त्यावेळेला त्यांचा प्रतिसाद काय होता? मला विचारायची गरज नाही, मला काय विचारलं गेलं नाही आतापर्यंत की काय. तुम्ही जबाब दिला होता, तर तो जो जबाब दिला होता त्या जबाबाच्या अनुषंगाने तपासामध्ये काही त्यांनी नाही, त्याचा विचारच केला गेला नाही. तुम्ही जबाबामध्ये तुम्ही काय काय सांगितलं होतं धनुभाऊ? मी जे दिलंय त्यांना CID ला माहिती ना, त्याच्यावर त्यांनी काहीच आम्हाला रिप्लाय दिला नाही.
अच्छा, बरं आता भूमिका काय, आता कधी आंदोलन वापस घेताय? कारण सगळे लोक तुमची वाट पाहताय, तुम्ही हे आक्रमक आंदोलन मागे घेण्याची. मला अस्वस्थ वाटतंय जास्त. तुम्ही बघताय माझं, मी काल दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. मी रात्री 12 वाजता थोडस खाल्लेलं रात्री, आणि सकाळपासून पण काही खाल्लं नाही. मला न्याय मिळवताना ही परेशानी होत असेल, त्याच्यापेक्षा मला मरण म्हणजे सोपं वाटायला. तुम्ही असं अस्वस्थ होऊ नका. आम्ही TV9च्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा विचार करू नका. आम्ही TV9 असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या आज पाठीशी आहे. मात्र तुम्ही हे आंदोलन कधी मागे घेताय त्याबद्दल काय सांगाल? धनुभाऊ, आंदोलन कधी मागे घेताय? मला नाही सांगता येत. तर धनंजय देशमुख हे सांगतायत की मला नाही सांगता यायचं की मी आंदोलन कधी मागे घेऊ शकतोय. मात्र मी काल रात्री थोडंसं जेवलेलो आहे, अजिबात मी जेवण केलेलं नाही, त्यामुळे माझी प्रकृती अस्वस्थ आहे, असं धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला जर का एवढं चांगलं वागून न्याय मिळत नसेल तर मला मृत्यू बरा वाटतोय, अशी अस्वस्थ आणि वैफल्यग्रस्त प्रतिक्रिया जी आहे ती धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे. ही खरं तर संताप आणणारी बाब म्हणावी लागेल, कारण धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवरती चढून या ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतंय. खाली सगळे गावकरी जमलेत, त्या ठिकाणी पोलिसांचा